या मंडळी, आज आपण बनवतो आहे गव्हाची खीर, खपली गव्हाची खीर. ह्याला कन्नडमध्ये हुग्गी पण बोलतात आणि आपल्याकडे गव्हाची खीर बोलतात. खूप छान बनते ही, खायला पण खूप छान लागते. पहिले खपली गहू घ्यायचे आणि भिजत ठेवायचे रात्रभर आणि त्याला कुकरला शिजवून घ्यायचं. मग असे ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे, जे काय तुमच्याकडे असतील ते. कढईमध्ये तूप टाकायचं आणि ते तूप वितळलं ना की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि खसखस पहिले भाजून घ्यायची छान प्रकारे. मग ती छान भाजली ना की मग आपण जो शिजवून घेतलेला गहू आहे ना, रात्रभर भिजवायचा पहिले. तो खरं असा मऊ झाला पाहिजे, इतपत चिट्ट्या काढायच्या त्याच्या आणि चांगला शिजवून पावभाजीच्या स्मॅशरने त्याला चांगला स्मॅश करून घ्यायचा. आणि मग तो गहू हे आपण जे ड्रायफ्रूट्स भाजलं त्याच्यामध्ये परत तुपामध्ये परतवून घ्यायचा, चांगला परतवून घ्यायचा एकदम. 1-2 मिनटं परतवल्यावरती आहे ना, त्याच्यात गूळ पावडर घालायची. गूळ असेल तुमच्याकडे तर गूळ पण फोडून घालायचा, पावडर असेल तर पावडर टाका. जेवढा आपण गहू घेतला आहे तेवढं आपल्याला गूळ घालावं लागतं. मग ते थोडं शिजत आलं ना की असं दिसतं. मग ते पूर्ण शिजलं की आपण त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं, अगदी चवीला थोडंसंच. मग ते पूर्ण गूळ वितळला ना त्याच्यामध्ये की एकसारखं सरळ भाजून घ्यायचं पूर्ण. मग त्याच्यामध्ये जायफळ किसून घ्यायचं, जायफळ पावडर टाकायची. जायफळ पावडरने एक वेगळा सुगंध येतो खिरीला. ह्याच्यात ॲक्च्युली तसे ड्रायफ्रूट्स वगैरे काही घालायची गरज नसते, पण छान लागतं. आणि मग नंतर गॅस बंद करून आहे ना त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि दूध घालून एकजीव ढवळून घ्यायचं. अशी छान शिजली पाहिजे ती खीर. बघाल मंडळी कशी दिसते ती खीर, सुंदर काजूनी वरती काजू लावून सजवायची. खायला पण उत्तम लागते, मेन म्हणजे पौष्टिक आहे. लहान मुलांना पण चालते, मोठ्यांना पण चालते, अगदी म्हाताऱ्या लोकांना पण चालते. तर या, ट्राय करा. चला.